यंदाच्या दिवाळीत एसटी महामंडळाला लक्ष्मी पावली आहे. होय, एसटी महामंडळाला दिवाळीच्या यंदाच्या हंगामात 301 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज एसटी महामंडळाचे दिवाळीत किती रुपयांचे उत्पन्न झाली याबाबत माहिती दिली. पुणे विभागाने दिवाळीत सर्वाधिक कमाई केली आहे. 27 ऑक्टोबरला एसटीने उत्पन्नाचा नवा विक्रम केल्याचेही त्यांनी सांगितले. परतीच्या प्रवासात 27 ऑक्टोबर रोजी एसटीने तब्बल 39 कोटी 75 लाख रुपये उत्पन्न मिळवले. यंदाच्या दिवाळी हंगामात एसटीला तब्बल 301 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले असून सर्वाधिक उत्पन्न पुणे विभागाने मिळवले आहे. त्याखालोखाल धुळे व नाशिक या विभागाचा क्रमांक लागतो. चांगले उत्पन्न आणल्याबद्दल परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या विभागातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे. यावर्षी 18 ऑक्टोबर ते 27 ऑक्टोबर या दिवाळीच्या 10 दिवसात एसटी महामंडळाला दररोज सरासरी 30 कोटी याप्रमाणे तब्बल 301 कोटी रुपये उत्पन्न मिळाले आहे. विशेष म्हणजे दिवाळी सुटीच्या परतीच्या दिवशी 27 ऑक्टोबरला 39 कोटी 75 लाख रुपये उत्पन्न मिळवून या वर्षातील सर्वाधिक उत्पन्नाचा नवा विक्रम केला आहे. एसटीच्या 31 विभागात सर्वाधिक उत्पन्न पुणे विभागाने आणले असून 20 कोटी 47 लाख रुपये, त्यानंतर धुळे 15 कोटी 60 लाख रुपये आणि नाशिक 15 कोटी 41 लाख रुपये विभागाचा क्रमांक लागतो. मागील वर्षीच्या दिवाळी हंगामाच्या पेक्षा यंदा महामंडळाने तब्बल 37 कोटी रुपये उत्पन्न जास्त आणले आहे.